असा माझा डेली रुटीन असतं सकाळपासून ते रात्री. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. आज मी माझं डेली रुटीन दाखवणार आहे आणि मी हाऊसवाईफ आहे म्हणून मी काही स्वतःला कमी नाही समजत. मी ह्यात खूप हॅप्पी आहे आणि कशी राहते हेही सांगते. चला आता आधूला स्कूलला रेडी करायचं आहे. आत्ता उठला आहे तो, आता झटपट पटापट करावं लागेल. ऑलरेडी आम्हाला आज लेट झालं आहे कारण मी पण आज थोडंसं उशिरा उठली आहे, थोडी कणकण होती म्हणून. चल पटपट आवडूयात. आता मी ब्रेकफास्ट बनवते आहे. आज ब्रेकफास्टला आहे रागी डोसा. सो आधूला हे फार आवडतं आणि रागीमुळे खूप कॅल्शियम भेटते आणि खूप हेल्दी आहे. त्यामुळं मी सहसा ब्रेकफास्टमध्ये रागीच्या गोष्टी जास्त करतो. रागी थालीपीठ, रागी डोसा, रागी चिला, खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की मी रागीचे बनवत असते घरात. इव्हन आम्ही दुपारी भाकरी पण रागीची करतो. एक दिवस रागीची, एक दिवस बाजरीची वगैरे असे वेगवेगळे आम्ही करत असतो. त्यामुळे मुलं बोर होत नाही, खूप हॅपीली खातात ते. आणि हा डोसा सगळ्यांचा फेवरेट आहे आमच्या घरात, खूप आवडीने खातात. कधी कधी मी ह्याच्यावर पनीर क्रंच करून घालते, जे की असं फक्त सगळ्यांना की चीज घातलं आहे. स्पेशली मुलांना खूप हॅपीली खातात मुलं. आता 9:45 वाजले. निघाली मी. आधू पुढे गेलाय. 10ला स्कूल असते आधूची, जवळच आहे त्याची स्कूल, त्यामुळे आम्ही मोस्टली पायी जातो. खूप उशीर झाला असेल तर मग आम्ही बाईकनी म्हणजे स्कूटीने वगैरे जातो, पण सहसा होत नाही त्यामुळे आम्ही चालतच जातो. आणि तेवढंच माझं वॉकिंगही होतं आणि त्यालाही थोडंसं फिरल्यासारखं होतं. प्रत्येक वेळेस गाडीची सवय नको आहे मला, म्हणून आम्ही चालत जाण्याचा प्रयत्न करतो. आताच मी आधूला सोडून आली आहे. थोडासा आता मी एक चहा घेते इथे, कारण सकाळचा खूप दगदगीचा असतो. त्याचं सगळं आवरून त्याला स्कूलला सोडून येईपर्यंत थोडंसं असतं दगदग. त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स असतो. मग आत्ता एक 10-15 मिनटं मी स्वतःला टाईम देते. कधी रील्स पाहते, काहीतरी मी माझ्या गोष्टी करत असते. इवन मी आरी वर्क पण करते ब्लाऊजला. मी ह्या टाईममध्ये पण थोडंसं करून घेते. आधू आल्यानंतर थोडंसं त्याला टाईम द्यावं लागतं. मी त्याच्यातही आनंद शोधते. असं नाही आहे की मी सगळ्या गोष्टी मी त्याला देते, माझा टाईम नाही भेटत का, असं नाही. मी त्याला खेळवतानाही माझे छोट्यापणीच्या गोष्टी आज येतात, त्यामुळे मी खूप हॅपीली खेळते त्याच्यासोबत. अजून छोट्या छोट्या गोष्टीत मी सगळ्या गोष्टीत आनंद शोधत असते. हे काम असं आहे किंवा ते काम तसं आहे असं नाही. ते काम करताना मी भलेही मला ते काम आवडत नसेल, पण मी ते गाणे ऐकत किंवा मी माझे वेबसिरीज पाहत ते मी काम करते. असं नाही की मी त्या गोष्टींना नाकारते वगैरे, काही नाही. ते मी आवडीने करते. त्यामुळे मला असं एक दडपण येत नाही की हे काम असं आहे किंवा तसं आहे. त्यामुळे मी हॅप्पी असते. आता त्यानंतर आता मला आता खूप सारे कामं आहेत, झटपट आवरते. आधुलाही घ्यायला जायचं आहे. आम्ही 12:30ला मैत्रिणी भेटतो, जे की आमचा टाईम स्पेंड करतो. त्याही तिघी गृहिणीच आहे. छान आम्ही आमचा एन्जॉय करतो. छान वाटतं आमच्या तिघींना एकमेकांची साथ. आज आहे आधूचा तिथीनुसार वाढदिवस. सो मग मी त्याच्यासाठी स्पेशली पुरी, भेंडीची भाजी आणि आम्रखंड करते. आम्रखंड मी काही करत नाही आहे, विकत आणते आहे, पण त्याला खूप आवडतं. त्यामुळे असा का थोडासा मेनू ठरला आहे, भात आणि डाळ. आणि त्याला भेंडीची भाजी म्हणजे जीव की प्राण आहे. खूप असं काही झालं काय, कोणती भाजी करू रे आधू, भेंडीची भाजी कर, लेडी फिंगर आवडते मला ती कर, असं त्याचं म्हणणं असतं. आणि स्वीटमध्ये म्हटलं तर आम्रखंड आवडीने खातो ती, त्यामुळे म्हटलं चला करूया. आणि त्याचं परवा आम्ही मध्ये कोकणात फिरायला गेलो, तर थोडेसे जेवणाचे त्याचे प्रॉब्लेम्स झाले, कारण तिकडे थोडं तिखट भेटत होतं. ह्याला आम्ही अजून तिखटाची सवय लावली नव्हती, त्यामुळे मग त्याला म्हटलं की आता आपण जेवायला काय करू, आम्ही गावावरून आल्यावर विचारलं. तर तो म्हणला तुझ्या हातची डाळ भात जरी भेटली तरी खूप आहे.
इतकं छान वाटलं की मुलांना आईच्या हातचं साधं डाळ भात जरी दिलं तरी खातात ते. खूप छान वाटलं, जग जिंकल्यासारखं वाटतं त्यावेळेस. अजून काय हवं आहे काहीला. आणि मला स्वयंपाकातला स्व पण येत नव्हता. मी इथे आल्यावर खूप काही गोष्टी शिकली आहे. त्यामुळे मी स्वतःला पण खूप प्राऊड फील करते की आज मी इतकं काही करू शकते. मला कधी एक गोष्ट साधी जमत नव्हती स्वयंपाकातली. आमच्या यांना विचारला तर पहिलं उपीट माझं फसलं होतं. जे मी घरी आल्यानंतर केलं होतं पहिलं उपीट. अजूनही आठवत आहे कसे कसे खाल्लं होतं. चला आता झटपट स्वयंपाक बनवते, माधूला घेऊन येते. त्याचं फेवरेट डिश बघून तो खूप हॅप्पी होईल. आणि आम्ही मुलांना घ्यायला आलो होतो. सो माझ्या मैत्रिणीसुद्धा हाऊसवाईफ आहेत. ते कसे स्वतःला हॅप्पी ठेवतात डेली रुटीनमध्ये वगैरे बघूयात, त्यांचीही मतं जाणून घेऊयात. हाय. गृहिणी किंवा हाऊसवाईफ म्हणजे मोस्ट डिफिकल्ट अँड थँकलेस जॉब. बट ह्याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःवर प्रेम नाही करायचा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर प्रेम करेल आणि विश्वास ठेवेल. यू इज काइंड, यू इज स्मार्ट अँड यू इज इम्पॉर्टंट. मस्तच. आता अजून एक आहे माझी फ्रेंड, ती बघू काय सांगते. हाय. आम्ही तर डान्स पण केला आहे. गृहिणी काही कमी नसतात. पण खरं सांगू का, गृहिणीच्या प्रेझेन्सपेक्षा तिचं ॲब्सेन्स जास्त मॅटर करतं. जरी थँकलेस जॉब असेल तरीसुद्धा जेव्हा ती नसते तेव्हा ह्यासाठी सगळेजण थँकफुल असतात. आणि म्हणून आम्ही हॅपी असतो. थँक्यू. जे स्वीट स्वीट मैत्रिणी आहेत. अजून एक अब्सेंट आहे, आज ती गावाला गेली आहे त्यामुळे आम्ही डेली इथे 15 ते 20 मिनटं भेटतो मुलांना घेण्याच्या टाईमला, जेणेकरून आम्ही आमचा टाईम स्पेंड करतो, हॅप्पी असतो ह्याच्यात. असं नाही की गृहिणी आहेत म्हणून दिवसभर काम करतो तिथेच असं असतो, असं नाही की. चला आता मुलांना घेतो आणि निघतो घरी. व्यवस्था आदूचं ताट तयार केलंय. आदूला माहीत नाही आहे, बघूयात. आदू बघ, कसं वाटतंय? छान. चल खायला सुरुवात करू. ओके. आदूला स्कूलमध्ये काहीतरी नवीन गेम शिकवलंय. सो एक चेअर मंथ आणि 1 चेअर वीक. तर त्याच्यातले आपण कोणतेही सांगायचं, मग ते जंप मारून तिकडे थांबतील. राईट राजा? हां चला स्टार्ट करायचं. मंडे, संडे. आउट. बर. मार्च. एवढा टाइम घ्यायचा नाही, पटकन जंप करायचं. ओके. ओके. मे. मार की जंप. संडे. जून. जून. मार्च. सॅटरडे. फ्रायडे. संडे. जानेवारी. फेब्रुवारी. ओके जाऊ. असंच आमचे गेम्स चालू असतात. चला आता मी त्याला खेळवते खूप सारे आणि मग थोड्या टाइमनी स्टडी करायचं आहे. हो ना, स्टडी करायचं आहे. हो मग ते पण अभ्यासच आहे. आज आपण नवीन स्पेलिंग शिकूयात. ठीक आहे, फ्रूट शिकूयात. फ्रूट अर्धे झालेत ना? सगळे झालेत. मग तेच राहिलेत ना, तेच शिकायचं आपल्याला. बर चला आता आम्ही खेळतो, मग नंतर
स्पेलिंग करतो, अशाच आमच्या गोष्टी चालू असतात. मग ह्याच्यानंतर आता मी थोडंसं ह्याला अभ्यासाला बसवेन आणि एक्सरसाइजला सुरुवात करेन. हो चलो चलो खेळ होते चलो. आता वाजलेत 6:30 वाजायला आलेत आणि आम्ही आलो आहे सायकलला. आमचं डेली रुटीन हेच असतं. आता सायकल आम्ही 7, 7:15 खेळतो. त्यानंतर त्याच्या फ्रेंडच्या घरी जातो, तिकडे खेळतो थोडंसं. पण आज ते नाही आहेत, बाहेर गेलेत. त्यामुळे आम्ही आज डायरेक्ट घरी जाणार आहोत आणि जाता जाता मी भाजी घेऊन जाते. सो आमचं असं असतं डेली रुटीन. आणि त्याच्यासोबत खेळण्यासोबत माझी एक्सरसाइज पण होते छान. त्यामुळे मला इथे छान वाटतं. छान एक्सरसाइज होते माझी. कॅलरीज छान बर्न होतात इथे माझे, कारण मी खूप फिरली जाते याच्यासोबत. आता आज आमच्या आधीचा डिमांड आहे परत पनीरची. मग जाता जाता सगळं सामान घेऊन घ्यायचं. पनीर करायची आज भाजी. चलो आता खेळवतो आणि मग जातो. आत्ता आमचं जेवण वगैरे झालं. जसं आधू म्हटला की पनीरची भाजी खायची आहे, पनीर केलं, सगळं जेवण छान झालं. आता झोपतो आहे. असा माझा डेली रुटीन असतं सकाळपासून ते रात्री. मला आज तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी शेअर केलं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जे गृहिणी आहेत ते स्वतःला कमी कधीच समजू नका. खूप हॅप्पी राहा. आपण आपलं करत राहावं आणि बाकीचे काय विचार करतील याचा विचार कधीच नका करू. चलो बाय बाय.